माझं नाव वर्षा आहे. मी ज्या गावात राहत होते तिथे बरीच प्रगती झाली होती, पण तिथे कॉलेज वगैरे नव्हते. त्यामुळे मी शहरातल्या हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेत होते. माझ्या वडिलांची इच्छा होती की मी इंग्रजीमध्ये MA करावे. माझे वडील म्हणायचे की मुलींनी जास्तीत जास्त अभ्यास करावा आणि मी फक्त माझ्या वडिलांच्या इच्छेनुसार हॉस्टेलमध्ये राहत होते. आज माझी एंगेजमेंट होती. मी माझ्या बोटात महेशच्या नावाची अंगठी घातली होती. खरं तर मुलगा स्वतः आपल्या मंगेतरला अंगठी घालू शकेल असे स्वातंत्र्य आमच्या कुटुंबात नव्हते. तरीही महेशचा हा आग्रह होता की तो त्याच्या मंगेतरला स्वतःच्या हातानेच अंगठी घालणार आहे. पण ही गोष्ट माझ्या वडिलांनी मान्य केली नाही. म्हणून महेशने फक्त त्याच्या आईवडिलांना आमच्या घरी पाठवून त्याच्या हाती अंगठी पाठवून दिली. तो स्वतः आला नाही. जेव्हा महेशचे माझ्यासोबत नाते पक्के झालं तेव्हा माझ्या वडिलांनी त्याच वेळी महेशच्या घरच्यांना सांगितलं होतं की फक्त एंगेजमेंटचे छोटे विधी केले जातील आणि नंतर लग्न होईल. मी ज्या शहरात शिकत होते त्याच शहरात महेश देखील काम करत होता. हा निव्वळ योगायोग होता. आम्हा दोघांचेही कुटुंबे गावातच राहत होती. महेशने मला एका नातेवाईकाच्या लग्नात पाहिलं होतं आणि माझे सौंदर्य पाहून तो माझ्यासाठी वेडा झाला होता. म्हणून त्याने माझ्यासाठी नातं पाठवलं होतं. नातं पाहण्यात आणि ठरवण्यात त्यांना कोणती अडचण आली नाही. माझे वडील त्यांच्या तत्त्वाबद्दल कठोर होते. लग्नाआधी मुलामुलींनी मोकळेपणाने फिरावे ही गोष्ट त्यांना मान्य नव्हती. त्यांनी मला महेशला भेटण्यास सक्त मनाई केली होती. परंतु माझ्या वडिलांना हे माहीत नव्हते की यामुळे माझ्यावर किती वाईट परिणाम होणार आहे. महेशसारखा हुशार आणि देखणा मुलगा माझ्या आयुष्यात आला त्यामुळे मला खूप आनंद झाला होता. काही दिवसांनी माझ्या सुट्ट्या संपल्या आणि मी परत हॉस्टेलवर गेले आणि त्यानंतर काही दिवसांनी माझ्या हॉस्टेलची ऑर्डर आली आणि मला म्हणाली की एक तरुण तुला भेटायला आला आहे आणि तो स्वतःला तुझा मंगेतर म्हणतोय. हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले, कारण लग्नाआधी मुलगा मुलीला भेटायला येईल असं माझ्या कुटुंबात कधीच घडलं नव्हतं. मला सुरुवातीपासूनच असे संगोपन मिळाले होते की ज्यामुळे वॉर्डनचे म्हणणे ऐकून सुरुवातीला मला माझ्या कानावर विश्वासच बसेना. मी विचारले, कोण आलंय? ऑर्डरने सांगितलं की कोणीतरी मुलगा आहे, त्याचं नाव महेश आहे. तो म्हणतोय की तो तुझा मंगेतर आहे, त्याला तुला भेटायचं आहे. हे ऐकून मी अस्वस्थ झाले. महेशच्या समोर जायला मला संकोच वाटत होता. मलाही समजले नाही की तो मला हॉस्टेलमध्ये भेटायला का आला होता. ऑर्डरने मला शांत बसलेलं बघून विचारलं, काय झालं वर्षा? तो मुलगा तुझा मंगेतर नाही आहे का? मी लगेच म्हणाले, नाही, तो माझा मंगेतर आहे. मग मी माझ्या हातात घातलेली अंगठी तिला दाखवली. ऑर्डन हसायला लागली. मी वेटिंग रूममध्ये गेले तेव्हा समोर महेश माझी वाट बघत बसला होता. आत्तापर्यंत मी फक्त महेशचा फोटोच बघितला होता जो मला माझ्या धाकट्या बहिणीने दाखवला होता आणि ती म्हणाली होती की दीदी बघ, तुझा मंगेतर किती स्मार्ट आहे. फोटो बघून मलाही महेश खूप आवडला होता. लग्नानंतरच त्याला भेटता येईल असं मला वाटत होतं, पण एंगेजमेंटची रिंग घालून काही दिवसानंतर तो माझ्या हॉस्टेलला पोहोचेल हे मला माहीत नव्हतं. मला पाहून महेश उभा राहिला. त्याची नजर माझ्या नजरेला मिळताच मी गोंधळून गेले. मला काय बोलावं तेच समजत नव्हतं. मी आजपर्यंत कोणत्याही मुलाशी बोलले नव्हते. शेवटी तो माझा मंगेतर होता आणि अशा परिस्थितीत मी तिच्याशी काय बोलावे हे मला समजत नव्हतं. मी खूप घाबरले होते आणि सावकाश पावलाने वेटिंग रूममध्ये आले. मला पाहून महेशच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. मी संकोचून त्याला नमस्कार केला आणि मी सोफ्याच्या एका कोपऱ्यावर बसले. त्याने माझ्या नमस्काराला प्रतिसाद दिला आणि पुन्हा त्याच्या जागेवर जाऊन बसला. तो म्हणाला की हॉस्टेलचे इन्चार्ज माझ्या ओळखीचे आहेत आणि तुला इथून घेऊन जाण्यासाठी मी त्यांच्याकडून परवानगी घेतली आहे. मग आपण जाऊया आणि बाकीची चर्चा आपण रेस्टॉरंटमध्ये करू. त्याचे हे बोलणं ऐकून तर माझ्या संवेदनाच उडाल्या. मी आश्चर्याने त्याच्याकडे बघितले. मी फक्त विचार करत होते की त्याला कसे विचारायचे की तो इथे का आला आहे. त्याचे इथे येणे ही चांगली गोष्ट नाही, पण मी काही बोलण्याआधीच तो मला जे काही बोलला त्याचे मला आश्चर्य वाटले. मी म्हणाले, महेश काय बोलताय? मी वसतिगृहाच्या बाहेर जाऊ शकत नाही. माझे बोलणे ऐकून तो विचारू लागला की तू का जाऊ शकत नाही? मी म्हणाले की माझ्या वडिलांना हे आवडत नाही. मी फक्त हॉस्टेलमधून कॉलेजला जाते, इतर कुठेही जात नाही. माझे म्हणणे ऐकून तो म्हणाला की कॉलेजमध्ये शिकणारी मुलं तुझ्या भावासारखी दिसतात का, की तू त्यांच्यासोबत बसून अभ्यास करू शकतेस, पण माझ्यासोबत कुठेही जाऊ शकत नाही. त्याच्या बोलण्यातला व्यंग मला समजला होता. मी म्हणाले की कॉलेजमध्येही मला माझ्या मर्यादा माहीत आहेत आणि मी माझ्या मर्यादेतच अभ्यास करते. आजपर्यंत मी कधीही कोणाशी विनाकारण बोलले नाही. माझ्या बोलण्यावर तो रागावून बोलू लागला की मला सगळ्या गोष्टी शिकू नकोस. मला तुझ्यासारख्या अशा सभ्य मुलीबद्दल चांगले माहीत आहे. यावेळी मी तुझ्याशी वाद घालण्याच्या मनस्थितीत नाही. चल उठ, असे म्हणत तो उभा राहिला. त्याची माझ्याशी बोलण्याची पद्धत खूप वाईट वाटली. महेशच्या चेहऱ्यावरून दिसत होते की त्याला राग यायला लागला होता, पण मी त्याच सोफ्यावर बसून राहिले. मी म्हणाले, मला माफ करा, मी लग्नापूर्वी तुमच्यासोबत कुठेही जाणार नाही. माझे म्हणणे ऐकून तो म्हणाला, तुला माझ्याबद्दल काय वाटते? मी काय तुला आवारा मुलगा आहे का जो तुला कुठेही घेऊन जाईल?
तू थेट माझ्या व्यक्तिमत्वाकडे बोट दाखवतेस. मी म्हणाले नाही, मला असे म्हणायचे नव्हते. माझे म्हणणे ऐकून महेश रागाने बोलू लागला. जर हा अर्थ नव्हता तर काय अर्थ होता? तुझे बोलते त्याचा हाच स्पष्ट अर्थ होतो जो मला समजला आहे. त्याच वेळी महेश खूप रागवलेला दिसत होता आणि मोठ्या रागाने विचारत होता की तू आता माझ्या बरोबर येत आहेस की नाही. माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. हे माझ्या वडिलांच्या संगोपनाच्या विरोधात होते म्हणून मी नाही मध्ये मान हलवली. तो नक्कीच मला कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला असता आणि तिथे बाबांच्या ओळखणाऱ्या एखाद्याने मला बघितले असते तर त्यांनी माझ्या बाबांना नक्की सांगितलं असतं. बाबांनी माझ्याबद्दल काय विचार केला असता त्यांचा तर माझ्यावरचा विश्वासच उडाला असता. महेश म्हणाला, तू ही तुझ्या वडिलांप्रमाणे जुन्या विचारसरणीशी आहेस. तू माझी मंगेतर आहेस. तू आता माझी झाली आहेस. तुझ्याशिवाय मी दुसऱ्या मुलीचा विचार देखील करू शकत नाही. पण तुझं माझ्याबद्दल खूप चुकीचं मत आहे. तू जे बोललीस त्याने माझ्या मनाला खूप दुखावलं आहे. बरं, तुला जे हवं ते कर, असं म्हणत तो हॉस्टेलच्या बाहेर पडला. मला वाटलं कदाचित माझं काहीतरी चुकलं असेल, कदाचित मी त्याला समजून घेण्यात चूक केली असेल, पण या सर्वांमध्ये त्याला दुखवण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता. मी माझ्या खोलीत परत आले पण खूप घाबरले होते. मी पुन्हा पुन्हा महेशच्याच बोलण्याचा विचार करत होते. माझ्या मैत्रिणीने मला अस्वस्थ बघून विचारायला सुरुवात केली आणि त्यावेळी मला कोणाच्या तरी सल्ल्याची खरोखरच गरज होती. मी माझी मैत्रीण पल्लवीला सगळं सांगितलं. माझे बोलणे ऐकून पल्लवी म्हणाली, तू वेडी झाली आहेस का? प्रथम तुझा मंगेतर तुला घ्यायला स्वतः इथे आला आणि तू त्याला नकार दिलास. तू लगेच त्याच्याबरोबर जायला हवं होतं. माझ्याकडे बघ, मी जवळजवळ 25 वर्षाची आहे परंतु माझं अजूनपर्यंत लग्न जमलं नाही. मी इथे काम करते आणि वसतिगृहातच राहते. आजकाल मुलींना नातेसंबंध जोडणे किती अवघड झाले आहे. मी कल्पना करू शकते तू तरुण आहेस, सुंदर आहेस, त्यामुळे तुझ्यासाठी चांगले नातेसंबंध येत आहे. तुझ्याकडे तुझ्या मंगेतरचा नंबर आहे का? असे पल्लवीने विचारायला सुरुवात केली. मी नकार दिला. ती म्हणाली की तुझा मंगेतर कोणत्या ऑफिसमध्ये काम करतो? मग हे ज्या कंपनीत काम करतो त्या कंपनीचे नाव मला माहीत होते. ते मी पल्लवीला सांगितले. ती म्हणाली, ठीक आहे, मी उद्याच तुझ्या मंगेतरच्या कंपनीत जाऊन त्याचा नंबर घेईन. तेव्हा त्याच्याशी माझ्या मोबाईलवर बोलण्याचा प्रयत्न कर आणि त्याची माफीही माग. पल्लवीचे म्हणणे मला सध्या तरी काहीसे बरोबर वाटत होते. मला वाटले की ती बरोबर आहे. मी महेशला भेटायला हवे पण मला माहीत नव्हते की ही भेट मला एका दलदलीत ढकलणार आहे. दुसऱ्या दिवशी दिवसभर कॉलेजमध्ये लेक्चर अटेंड करत राहिले आणि हॉस्टेलवर आल्यावर मी फक्त पल्लवीची परत येण्याची वाट बघत होते. काही वेळाने ती आली तेव्हा खूप आनंदी दिसत होती. ती म्हणाली, मी तुझ्या मंगेतरला कंपनीत गेले होते. तुझा मंगेतर तर खूप हँडसम आहे. अरे तू इतकी मूर्ख आहेस की तू त्याला नकार दिलास. मी तुझ्या जागी असते तर त्याचा हात धरून त्याच्यासोबत गेले असते. तू नशिबान आहेस. मग तिने तिचा मोबाईल मला दिला आणि म्हणाले, त्याचा नंबर त्यात सेव्ह आहे, चल बोल. हे ऐकून माझे हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. मी आधी कोणत्याही मुलाशी असे फोनवर बोलले नव्हते. मी पल्लवीच्या हातातून मोबाईल तर घेतला पण नंबर डायल करण्याआधीच माझे बोटे थरथरू लागले. मी खूप घाबरत होते. पहिल्या रिंगवरच महेशने फोन उचलला आणि उत्सुकतेने नमस्कार केला. त्याची हतबलता मला जाणवली होती. मी म्हणाले, मी वर्षा बोलते. तो म्हणाला, मला माहीत आहे, सांग तुला काय बोलायचं आहे. आता मी विचार करत होते की काय बोलू, कुठून बोलायला सुरुवात करावी तेच कळत नव्हतं. मी म्हणाले की मला माफ करा, कदाचित माझ्या बोलण्याने तुम्हाला दुखावले असेल पण मला तसं करायचं नव्हतं. तो म्हणू लागला, जे काही झालं ते जाऊ दे, या गोष्टी सोड. उद्या मी तुला किती वाजता घ्यायला यायची ते सांग. महेशचे हे बोलणे ऐकून माझ्या हृदयाची धडधड पुन्हा सुरू झाली. पण मी यासाठी तयारी केली होती. मला वाटले की मी थोडा वेळ त्याला भेटून परत येईल. मी म्हणाले 5 वाजता, पण मी तुझ्याबरोबर फक्त अर्ध्या तासासाठीच येईल. माझे म्हणणे ऐकून तो हसायला लागला आणि म्हणाला, हा निर्णय तू आता माझ्यावर सोड. दुसऱ्या दिवशी पल्लवीने मला तयार केलं होतं. मी साधा कॉटन सूट घालून तयार होते. मी तिला नकार देत राहिले पण तिने माझ्या चेहऱ्यावर हलका मेकअप केला. मग माझे काळे रेशमी केस देखील मोकळे सोडले. पण मी लगेच माझे केस एका आंबाड्यात बांधले. मी म्हणाले, मला हे सर्व आवडत नाही. तुझ्या कृतीने तू मला नक्कीच अडचणीत टाकशील. माझं ऐकून पल्लवीला राग आला. ती म्हणाली, तू जसा विचार करतेस ना, आजकालच्या पोरांना या गोष्टी आवडत नाही. त्यांना आत्मविश्वासाने भरलेल्या बोल्ड मुली आवडतात. रेस्टॉरंटमध्ये जाऊन काही चुकलं तर काळजी घे. मला वाटलं की रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचे आणि जेवण करून परत यायचे आणि तो जेव्हा काही मला प्रश्न विचारेल तेव्हा मी फक्त हो किंवा नाही असे उत्तर त्याला देईल. मी पहिल्यांदाच असं पाऊल उचलत होते ज्याची माझ्या घरच्यांना कल्पनासुद्धा नव्हती. गाडीच्या पुढच्या सीटवर बसल्याने मी खूप घाबरले होते. तो मला एक छान रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला जिथे मेणबत्तीच्या प्रकाशात जेवणाची व्यवस्था केली होती. त्याने मला एका टेबलापाशी नेले. मेणबत्तीच्या उजेडात मी त्याच्या जवळच्या खुर्चीवर बसले होते. मला त्याची नजर इतकी तीव्रतेने जाणवू लागली की माझ्या अंगात आता मुंग्या आल्यासारखं वाटू लागले. तो माझ्यावरून नजरच हटवत नव्हता. महेश म्हणाला, वर्षा तू खूप सुंदर आहेस. जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हा माझ्या मेंदूने काम करणंच बंद केलं होतं आणि मग मी ठरवलं की मी फक्त तुझ्याशीच लग्न करेल. पण मला तुझ्या वडिलांचे विचार आवडले नाहीत.
मला तुला माझ्या हाताने अंगठी घालायची होती. तो बोलणं अपूर्ण ठेवून गप्प राहिला. त्याच माझ्या वडिलांबद्दल असं बोलणं मला खूप वाईट वाटलं. तो पुढे म्हणाला, तुम्ही लोक हे सर्व फक्त देखाव्यासाठीच करता. वास्तविक तुमच्या कुटुंबात मुलींना महाविद्यालयात पाठवण्याची परंपरा आहे आणि मंगेतरला भेटण्याचे स्वातंत्र्य नाही. ही कसली परंपरा आहे? मला हे अजिबात आवडत नाही. मी म्हटलं, तसं काही नाही. कॉलेजमध्येही आमच्या कुटुंबातील मुली त्यांच्या मर्यादा इज्जत सांभाळूनच अभ्यास करतात. माझे बोलणे ऐकून महेशच्या बोलण्यात कटुता आली. तो म्हणाला, ठीक आहे, तुझ्या मंगेतरला भेटून तुझा सन्मान कशामुळे कमी होत आहे? आणि मग कॉलेजमध्ये मुले मुली सगळे एकत्र राहतात, मग मंगेतरला न भेटण्याची इतक्या जुन्या कल्पना कशाला? मी म्हटलं, तसं काही नाही. कॉलेजमध्ये मुलामुलीने एकमेकांशी मैत्री केली तर त्या मुलींची अडचण आहे. आमच्या कुटुंबात असे घडत नाही. तुम्ही मला त्या मुलीमध्ये समाविष्ट करू शकत नाही. माझे म्हणणे ऐकून तो म्हणाला, मी तुला इथे वाद घालण्यासाठी आणलेलं नाही. हलक्या फुलक्या गप्पा मारत त्याने काही गोष्टी ऑर्डर केल्या आणि आम्ही जेवण केले. त्यानंतर त्याने माझा हात धरला. तेव्हा मी जणू मरणारच होते. मग त्याने खिशेतून एक मखमली डब्बी काढली आणि माझ्या उजव्या हातात बोटात एक अंगठी घातली आणि जी अंगठी त्याच्या आईने मला घातली होती ती काढून माझ्या दुसऱ्या बोटात घातली. तो म्हणाला, मला फक्त तुला माझ्या हाताने एंगेजमेंट रिंग घालायची होती. आता तूच सांग, त्यात काय चुकलं माझं? त्याच्या बोलण्यावर मी गप्प झाले होते. कदाचित ही त्याची छोटीशी इच्छा असावी जी त्याने पूर्ण केली होती. जी अंगठी त्याने मला घातली होती ती माझ्या बोटात सैल होत होती. मी महेशला म्हणाले, ही मोठी आहे, तुमच्याकडे ठेवा. पण तो म्हणाला, नाही, ही अंगठी तुझ्या जवळच ठेव. पुढच्या वेळी तुम्हाला भेटायला येशील तेव्हा मी तुझ्या बोटात दुसरी अंगठी घालेल. मी म्हणाले की मी तुम्हाला पुन्हा भेटणार नाही. आज मीच मोठ्या कष्टाने इथे आले आहे. मला वाटले आता तो मला हॉस्टेलवर सोडेल, पण त्याचा मित्र त्याच हॉटेलच्या खोलीत राहत असल्याचे त्याने सांगितले. मला त्याच्याबरोबर काही काम आहे म्हणून मी थोडा वेळ त्याच्या खोलीत जात आहे. तू पण माझ्यासोबत ये. मी त्याचं म्हणणं मान्य केलं. महेशसोबत मी लिफ्टने 3ऱ्या मजल्यावर आले होते. पण जसजसे मी खोलीकडे जात होते तसे माझे डोकं जड होत होतं. माझे पाय मला साथ देत नव्हते. माझं डोकं फिरल्यासारखं वाटत होतं. मी माझ्या हाताने माझे डोके धरले. मी म्हणाले, महेश, मला चक्कर येत आहे. हे ऐकून महेश अस्वस्थ होण्याऐवजी हसायला लागला. तेव्हा महेशने मला पकडले. त्याच्या आधाराशिवाय मला चालता येत नव्हतं. मला सर्व काही फिरताना दिसत होतं. महेश जाऊन एका खोलीबाहेर उभा राहिला. चावीने दार उघडलं आणि मला आत नेले. आतले वातावरण अगदी रोमॅन्टिक होतं. नाईट बल्ब जळत होता. खोलीत कशाचा तरी मंद वास येत होता. खोलीत मी आणि महेशशिवाय दुसरं कोणच नव्हतं. मी पुन्हा पुन्हा डोक्यावर हात मारत होते. महेशने मला बेडवर ढकललं तेव्हा माझे भानच हरपले होते आणि त्यानंतर त्याने मला दुपट्टा माझ्याकडून काढून बाजूला फेकला. मी प्रयत्न करूनही त्याचा हात रोखू शकले नाही. माझे डोके अजूनही फिरत होते. मी म्हणाले, महेश, काय करतोयस? पण त्याने मला काहीच उत्तर दिलं नाही. त्याने माझ्या केसाचा अंबाडाही सोडला होता. मी माझी सर्व शक्ती एकवटून महेशला माझ्यापासून दूर ढकलले, पण महेशचा हेतू बरोबर नव्हता. तेव्हा तो माझ्या अगदी जवळ आला आणि त्याने मला मिठी मारले आणि मग माझ्यासोबत चुकीच्या पद्धतीने फोटो काढू लागला. मी स्वतःला त्याच्यापासून मुक्त करत होते, पण महेशचा उद्धटपणा वाढतच होता. तेवढ्यात बाजूच्या टेबलावर ठेवलेली फुलदाणी माझ्या हातात आली आणि ती मी त्याच्या खांद्यावर मारायला लागले. तो माझ्यापासून मागे सरकला. तो आणखी काही करण्याआधीच मी उठून हॉटेलच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि थरथरत्या पावलांनी लिफ्टपाशी पोहोचले. तो पटकन माझ्या मागे धावला, पण मी माझी सगळी हिंमत एकवटून महेशपासून पळ काढला. त्यावेळी माझ्या गळ्यात दुपट्टाही नव्हता आणि पायात चप्पलही नव्हती. माझे केसही मोकळे होऊन चेहऱ्यावर पसरले होते, पण मी माझी इज्जत वाचवण्यासाठी जे काही करता येईल ते करत होते. लिफ्टमध्ये शिरताच मला समोर महेश येताना दिसला, जो माझ्या दिशेने वेगाने धावत होता. मी पटकन लिफ्टचा दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. तो माझ्यापर्यंत पोहोचण्याआधी लिफ्ट थांबली होती. तळमजल्यावर पोहोचताच मी पटकन दरवाजा उघडला आणि हॉटेलमधून बाहेर पडले. पण मला पुन्हा बेशुद्धीसारखे वाटू लागले. मी जबरदस्तीने स्वतःला उठवत होते. मला समोरच एक टॅक्सी दिसली. मी रडतच त्या टॅक्सीजवळ गेले आणि त्या टॅक्सीच्या काचेतून पाहिलं तर तो टॅक्सी ड्रायव्हर तोंडावर रुमाल बांधून आरामात झोपला होता. मी टॅक्सीच्या काचेवर टकटक केलं. इतर कोणी तिथे पोहोचण्याआधी मला तिथून बाहेर पडायचं होतं. त्या तरुणाने तोंडावरचा रुमाल काढला आणि माझ्याकडे बारीक नजरेने पाहू लागला. त्याने खिडकी उघडली आणि सांगितले की ही टॅक्सी रिकामी नाही. माझे प्रवासी आज जेवायला बसले आहेत. ते काही वेळाने येतील आणि मी त्यांना घेऊन जाईल. तुम्ही दुसरी टॅक्सी घ्या आणि जा. मला दूरवर एकही टॅक्सी दिसत नव्हती. आता महेशही रेस्टॉरंटच्या बाहेर आला होता. मी रडायला लागले. मी त्याच्यासमोर हात जोडून देवाखातर मला इथून दूर नेण्यास सांगितलं. त्यानंतर मी त्याला विचार करण्याची संधी दिली नाही आणि पटकन मागचा दरवाजा उघडून टॅक्सीच्या आत जाऊन बसले आणि पटकन दरवाजा बंद केला. त्याला पटकन गाडी चालवायला सांगितले.
काही गुंड माझ्या मागे लागले आहेत हे ऐकून त्या मुलाला अचानक शुद्ध आली आणि त्याने पटकन गाडी स्टार्ट करून लगेच रस्त्यावर आणली. मी टॅक्सी ड्रायव्हरला हॉस्टेलचा पत्ता सांगितला. तो म्हणू लागला की तुझ्या मागे कोण आहे, पण माझी इज्जत हिरावून घेणारा माझा मंगेतरच होता हे मी त्याला कसे सांगू. मग त्या मुलाने मला आणखी प्रश्न विचारले नाहीत. त्याने एक उबदार शाल काढली आणि एका हाताने मला दिली. तुमची प्रकृती ठीक नाही, तुम्ही शाल घाला असे सांगितले. मी ती शाल स्वतःभोवती गुंडाळली, पण त्यानंतर माझे भानच हरपले. महेशने मला दिलेल्या ज्यूसमध्ये कदाचित काहीतरी औषध मिसळले असेल ज्याचा आत्ता पूर्णपणे प्रभाव पडला होता. महेशच्या तावडीतून वेगळीच माझी सुटका झाली, नाहीतर माझी इज्जत एव्हाना नष्ट झाली असती. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी माझ्या वसतिगृहाच्या खोलीत होते. माझी मैत्रीण पल्लवी माझ्याजवळ बसली होती. रडत रडत मी तिला महेशच्या वाईट वागण्याबद्दल सगळं सांगितलं. ती मला शिव्या देऊ लागली की एंगेजमेंटमध्ये असं घडतं असे तिने सांगितलं. हे सर्व विरोध करण्याची काय गरज होती. आता जर त्याने लग्नाला नकार दिला तर पल्लवीचे बोलणे ऐकून मला खूप राग आणि वाईट वाटले. मी म्हणाले, आता मी त्याच्याशी लग्न करेन असं तुला वाटतं का? मग मला आठवलं की मी परत टॅक्सीतून आले होते आणि त्याच वेळी मी बेशुद्ध पडले होते. मी विचारलं की मला इथे कोणी सोडले, तर ती म्हणाली की कोणीतरी टॅक्सी ड्रायव्हर होता ज्याने तुला इथे आणले होते. मी विचार करत होते की असंही माणसं असतात. माझ्या बेशुद्धीचा फायदा घेऊन तो टॅक्सी ड्रायव्हर माझ्यावर काहीही करू शकला असता, पण त्याने मला सुखरूप माझ्या हॉस्टेलमध्ये सोडलं होतं. मी देवाचे आभार मानले, पण माझ्या पुढे काय होणार आहे हे मला माहीत नव्हतं. दुसऱ्या दिवशी मला अनोळखी नंबरवरून फोन आला. पल्लवीने मला सांगितलं की महेशचा फोन आहे. मी म्हणाले, मला काहीच बोलायचं नाही. त्याला सांग की आता माझा त्याच्याशी कोणताही संबंध नाही आणि जे काय आहे ते मी तोडेल. यावर पल्लवी मला म्हणू लागली की एकदा तरी तिच्याशी बोल आणि तुमच्या जी काही नाराज आहे ती संपवा. महेशला शिवाय देण्याच्या हेतूने मी फोन हातात धरला, पण त्याने मला जे सांगितलं ते ऐकून मी चक्क झाले. महेश म्हणाला, मी पल्लवीच्या नंबरवर काही फोटो पाठवले आहेत, त्याच्याकडे बघ. तुला बेशुद्ध ठेवून मला जे काही करायचं होतं ते मी पूर्ण केलं आहे. आता तू नकार दिलास तर मी तुला कोणाला तोंड दाखवण्यासाठी जागा सोडणार नाही. त्यानंतर तो म्हणाला की जर तुला माझ्याशी लग्न करायचं असेल तर तुझ्या हॉटेलच्या रूममधून पळून गेली होतीस त्याच खोलीत पोहोच आज रात्री ठीक 11 वाजता असे म्हणत त्याने फोन बंद केला. मी फोनवर पल्लवीचे व्हॉट्सअप चेक केले तेव्हा मी श्वास घ्यायलाच विसरले. महेशने माझ्यासोबत फोटो काढले होते हे तर मला माहीतसुद्धा नव्हतं, पण ते कोणत्या प्रकारचे फोटो आहेत हे पाहून मला धक्काच बसला. मी पूर्ण शुद्धीत नव्हते, त्यामुळे मला फक्त काहीच गोष्टी आठवल्या. ते फोटो बघून मला रडूच यायला लागलं. पल्लवीनेही फोटो पाहिले आणि ती म्हणाली की त्याची आज्ञा पाळणेच चांगले, नाहीतर कोणीही तुझ्याशी लग्न करणार नाही. तो हे फोटो सर्वत्र व्हायरल करेल. मी म्हणाले, नाही पल्लवी, मी हा गुन्हा करू शकत नाही. यावर पल्लवी म्हणू लागली की मूर्खपणा करू नकोस. तुला समजत नाही की जर त्याने तुझ्याशी लग्न करण्यास नकार दिला आणि तुझे फोटो व्हायरल केले तर तुझी किती बदनामी होईल. तुझ्याशी कोणी लग्न करणार नाही. मी म्हणाले की तूच मला चुकीचा सल्ला दिला होता. काश मी तुझे ऐकले नसते आणि त्याच्याबरोबर रेस्टॉरंटमध्ये गेले नसते. पल्लवी गप्प झाली. मग ती म्हणाली की तो हे सर्व करेल हे मला माहीत नव्हतं. लग्नाआधी मुलं मुली एकमेकांना भेटतात, बोलतात, पण महेश या मर्यादेपर्यंत जाईल हे मला माहीत नव्हतं. पण आता मी तुला अगदी योग्य सल्ला देत आहे. जर तू त्याचे म्हणणे मान्य केले तर ते तुझ्यासाठी फायदेशीर राहील. मी हे पाप करू शकत नव्हते. दुसऱ्या दिवशी माझ्या घरून फोन आला. मी फोन उचलला तर आई रडत होती. मी म्हणाले, काय झालं आई? आईने सांगितले की तुझ्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आहे आणि आम्ही त्यांना शहरातील रुग्णालयात घेऊन येत आहोत. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. हे ऐकून मी खूप अस्वस्थ झाले. महेशने नात्याला नकार दिला तर मी काय करू? पण दुसरा मार्ग जो माझ्यासमोर होता तो पापाचा मार्ग होता, जो मी करू शकत नव्हते. मी खूप अस्वस्थ झाले होते. मी माझ्या आईवडिलांसोबत घरी गेले. माझ्या वडिलांनी माझ्या सासऱ्यांना फोन करून सांगितलं की माझी तब्येत ठीक नाही, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर लग्न करून माझ्या मुलीचा तुमच्या घरी घेऊन जावे अशी माझी इच्छा आहे. हे ऐकून मला भीती वाटली की महेश नकार देईल. मात्र मी ठरवले होते की मी घरी जाऊन सर्व काही माझ्या आईवडिलांना सांगेल आणि हे नातं देखील नाकारून टाकेल. पण माझ्या वडिलांची परिस्थिती लक्षात घेत मी माझ्या वडिलांच्या जीवाचा धोका पत्करू शकत नव्हते. दुसऱ्या दिवशी सासू सासरे आले. हे नाते संपुष्टात येईल या भीतीने माझे मन कोळशेसारखे थरथरत होते. पण ते 8 दिवसांनी लग्नाची तारीख देऊन निघून गेले. मला वाटलं कदाचित आता महेशला त्याच्या कृतीची लाज वाटली असेल, पण तो माझा गैरसमज होता. महेशच्या बहिणीने माझ्या आईच्या फोन नंबरवर कॉल केला. माझी आई मला सांगू लागली की तुझ्या नंदेला तुझ्याशी बोलायचे आहे. पण मी फोन उचलतात मला महेशचा आवाज आला. तो म्हणत होता की तुझ्या वडिलांची तब्येत ऐकून मी माझा अपमान विसरेन असा तू विचार करत असशील तर तू चुकीचा विचार करत आहे. तुझे ते सर्व फोटो मी लग्नाआधी सर्वांसमोर दाखवेन. मी सर्वांना सांगेन की ही मुलगी चरित्रहीन आहे. लग्नाची वाट पाहण्या इतके हिचे स्वतःवर नियंत्रण नव्हते. तिने माझ्यासोबत हॉटेलमध्ये आधीच एक रात्र काढली आहे आणि मी अशा चरित्रहीन मुलीशी लग्न करू शकत नाही.
हे ऐकून मी रडायला लागले. त्याने हे करू नये म्हणून मी महेशला विनवायला सुरुवात केली. तो म्हणाला, मी हे करू नये असं तुला वाटत असेल तर तू माझी अट पूर्ण कर. त्याने मला माझ्या परिसरातील एका रिकाम्या घराचा पत्ता सांगितला. तो म्हणाला की हे घर खूप दिवसांपासून रिकामे आहे, इथे कोणीच राहत नाही. रात्री ठीक 12 वाजता इथे पोहोच. मी तुझ्याशी लग्न करावं असं जर तुला वाटत असेल तर तुला माझ्या प्रत्येक गोष्टीला सहमती द्यावीच लागेल. तो त्याच्या आग्रहावर ठाम होता. मी त्याची विनंती मान्य केली. याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय देखील नव्हता. रात्रीचा अंधार जसजसा वाढत होता तसतसं माझं मन धडधडत होतं. घरातील सर्वजण झोपले होते आणि वचन दिल्याप्रमाणे मला घराबाहेर पडायचं होतं. काही दिवसांनी लग्नाची वरात येणार असताना महेशला हे सगळं का करावं असं वाटलं हे मला कळत नव्हतं. मी स्वतःला एका मोठ्या चादरीत लपवले आणि मऊ पावलाने माझ्या खोलीतून बाहेर पडले. माझ्या वडिलांचा जीव आणि माझा सन्मान वाचवण्यासाठी हे पाऊल उचलण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी दारातून बाहेर पडणारच होते की मला माझ्या वडिलांच्या खोकल्याचा आवाज आला. बाबा त्यांच्या खोलीत होते आणि बहुधा जागे होते. त्यांना माझा किती अभिमान होता की त्यांचे नाक नेहमीच उंच ठेवले होते. त्यांना कधीच कोणासोबत लाज वाटू दिली नव्हती आणि आज मी त्यांची इज्जत नष्ट करायला जात होते. मी हे करू शकले नाही. बाहेरच्या बाजूने बाहेर येणारा पाय मी आत टाकला. मी जे काही करत आहे त्याचे काय परिणाम होतील हे मला माहीत नव्हते, पण मी माझ्या वडिलांचा विश्वास तोडू शकत नव्हते. मी नंतर माझ्या खोलीत परत आले आणि परिस्थितीला शरण गेले. लग्नानंतर महेश माझ्याशी कसा वागेल हेही मला माहीत नव्हते. त्यावेळी मला फक्त माझ्या वडिलांची काळजी होती. मला माहीत नव्हते की माझ्या पुढे काय होणार आहे. आता तो माझ्यासोबत कोणता नवीन खेळ खेळणार आहे. माझ्या मनाला आतून खूप त्रास वाटत होता. मला विश्वास होता की मी आजवर कोणतेही पाप केले नाही, त्यामुळे माझा देव मला नक्कीच मदत करेल. माझ्या लग्नासाठी माझे वडील खूप खुश होते. त्यांची प्रकृती ठीक नव्हती तरीही ते घाईघाईने काम करत होते. भावाने त्यांना सांगितलं होतं की आराम करा, आम्ही सर्व व्यवस्था करू. पण नाही, माझ्या मुलीचे लग्न आहे आणि मी काम केल्याशिवाय काही होणार नाही असं ते बोलू लागले. लग्न सोहळ्याची सर्व व्यवस्था करण्यात आली होती. आज लग्नाचा दिवसही आला होता. वरात 9 वाजता पोहोचणार होती, पण 9 ते 10, 10 ते 11 आणि 11 ते 12 वाजले होते, पण वरात अजून आली नव्हती. म्हणून माझ्या वडिलांनी कोणाला तरी फोन केला, पण महेशचं कुटुंब फोन उचलत नव्हतं. मग माझ्या वडिलांनी लग्नाची मिरवणूक का आली नाही हे जाणून घेण्यासाठी काही मुलांना पाठवलं, पण जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा त्यांना महेश घरातून बेपत्ता असल्याची बातमी मिळाली. तुमची मुलगी चरित्रहीन आहे, त्यामुळे मी हे लग्न करणार नाही असे त्याने म्हटलं होतं. हे ऐकून मी चक्रावून गेले. मला वाटलं की कदाचित तो माझा आदर करेल. हे ऐकून माझ्या वडिलांचा हात छातीपर्यंत गेला. माझ्या मुलीवर लावण्यात आलेला आरोप खोटा असल्याचे ते सांगू लागले. पण माझ्या भावाने काही फोटो माझ्या वडिलांना दिले आणि माझ्याकडे दहशतीच्या नजरेने पाहू लागले. आईने ते फोटो पाहताच मला शिव्या द्यायला सुरुवात केली. तू काय केलंस? मी रडू लागले. आता मी खरं सांगितलं तर माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. माझ्या वडिलांनी ते फोटो पकडले आणि फाडून फेकून दिले. हे सर्व खोटे चित्र असल्याचे सांगू लागले. माझा या फोटोवर विश्वास नाही. माझी मुलगी अशी नाहीये हे तिथे उपस्थित सर्व पाहुण्यांना माहीत होते. माझ्या वडिलांनी सर्वांसमोर हात जोडले. माझ्या मुलीचा आदर करा असे ते म्हणू लागले. पण लग्नाला आलेल्या एकाही मुलाने किंवा महिलेने मला सून म्हणून स्वीकारले नाही. मी तिथे नववधू म्हणून रडत उभी होते. सगळीकडे शांतता पसरली होती. सर्वांनी माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिलं आणि परत गेले. माझ्या घरात माझ्या कुटुंबातील सदस्यांशिवाय कोणीच उरलं नाही आणि माझे वडील निर्जीव खुर्चीवर बसले होते. ना काही बोलत होते, ते फक्त माझ्याकडे टक लावून बघत होते. तेवढ्यात आमच्या घराच्या दारावर टकटक झाली. त्याच क्षणी एक तरुण आमच्या घरात शिरला. तो टॅक्सी ड्रायव्हर होता. त्याच्या हातात तीच अंगठी होती जी महेशने मला रेस्टॉरंटमध्ये घालायला लावली होती. कदाचित ती टॅक्सीत पडली असावी. आत आल्यावर हे सर्व पाहून तो माझ्या भावाला म्हणाला, ही अंगठी तुमच्या बहिणीची आहे का? ती माझ्या टॅक्सीतच राहिली होती. तुमच्या घराचा पत्ता शोधत शोधत मी मोठ्या कष्टाने इथपर्यंत पोहोचलो. माझ्या भावाने अंगठी त्याच्या हातातून हिसकावून घेतली आणि म्हणाला, ठीक आहे, तू इथून निघून जा. आणि मग माझ्यावर रागावू लागला. तो म्हणाला, तुला लाज वाटली नाही का? कॉलेजमध्ये शिकायला गेली होतीस की हे सगळं काही करायला? मी म्हणाले, भाऊ मी काही केलं नाही, तो खोटं बोलत आहे. आणि मग त्याने माझ्यासोबत काय केले याची संपूर्ण कहाणी मी त्याला सांगितली. भाऊ म्हणाला की तू खोटं बोलतेस. आता सांग, तुझ्याशी लग्न करायला कोण येणार? तू जे बोलते ते सत्य कोण मानेल? तुझ्यामुळे आमची इतकी बदनामी झाली आहे की आता माझ्या धाकट्या बहिणीची नाती जमणार नाही. म्हणून तू हे घर सोड, कुठेतरी जा आणि बुडून मर. माझी आई पण रडू लागली आणि म्हणाली, तू मेली असतीस तर आम्हाला ही बदनामी तरी पाहावी लागली नसती. त्याचवेळी तो टॅक्सीवाला मुलगा म्हणू लागला की तुझी बहीण खरं बोलत आहे. मी त्या माणसाला ओळखतो, तो माणूस चांगला नाही. माझा भाऊ म्हणाला, माझी बहीण खरं बोलत आहे हे तुला कसे माहीत? तू तिच्याशी लग्न कर आणि तिला तुझ्यासोबत घेऊन जा. आम्हाला तिची गरज नाही. टॅक्सी ड्रायव्हर म्हणाला, ठीक आहे, तुम्ही माझं लग्न तिच्याशी करा. मला या मुलीच्या पवित्र्याबद्दल अजिबात शंका नाही. हे ऐकून माझ्या वडिलांनी त्या मुलाकडे पाहिलं, जे बराच वेळ दगडाच्या पुतळ्यासारखे बसले होते. अचानक वडील पंडितजींना म्हणू लागले, पंडितजी तुम्ही हे लग्न लावा.
मी फक्त माझ्या वडिलांना मिठी मारून रडत होते. त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे आणि माझ्या प्रभूने तुझ्यासाठी एक चांगला विचार केला असेल आणि म्हणूनच या मुलाला तुझ्याकडे पाठवले आहे. मी या ड्रायव्हर सोबत गाडीत बसले त्यावेळी मी रडत होते. तो म्हणाला, त्या दिवशी तू जेव्हा या टॅक्सीत बसली होती तेव्हा मी महेशला तुझ्या मागे येताना पाहिलं होतं आणि मी महेशला चांगले ओळखतो कारण तो या रेस्टॉरंटमध्ये अनेक मुलींसोबत आला होता. तो अनेक मुलींना डेटसाठी बोलवत असे. त्या दिवशी झोपेतही तू मला सगळं सांगितलं होतं, त्यामुळे तुला फसवून बोलवलं होतं हे मला माहीत होतं. तो टॅक्सी ड्रायव्हर मला त्याच्या छोट्याशा घरात घेऊन गेला. तिथे तो एकटाच राहत होता. तो एक अतिशय सभ्य मुलगा होता. त्याचे उत्पन्न कमी होते परंतु तो आपल्या कष्टाने आपला उदरनिर्वाह चालवत होता. रडल्यानंतर माझी अवस्था वाईट झाली होती. त्याचे नाव राहुल होते. त्याने मला बसायला सांगितले आणि माझ्यासाठी चहा तयार केला. तो म्हणाला, चहा पिऊन लवकर फ्रेश हो आणि आता रडायची गरज नाही. जर त्याने तुझ्याशी लग्न केले असते तर तुझे जीवन नरकातच झाले असते. काही वेळाने मी फ्रेश झाले आणि बाथरूममधून बाहेर आले. तो बेडवर बसला होता आणि माझ्याकडे बघून हसत होता. मला चिंता वाटत होती. तो म्हणाला की जोपर्यंत तू हे नाते मनापासून स्वीकारत नाही तोपर्यंत मी तुझ्या जवळ सुद्धा येणार नाही. त्यामुळे तुला घाबरून जाण्याची गरज नाही. मी तुला हात देखील लावणार नाही. मी दुसऱ्या खोलीत जाऊन झोपेल. आणि त्याचे बोलणे ऐकून माझ्या मनाला खूप समाधान वाटले. मलाही त्याच्याशी आत्ताच काही नातं ठेवायचं नव्हतं. आमच्या लग्नाला 15 दिवस झाले होते आणि त्याने माझी खूप काळजी घेतली. जणू काही आम्ही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होतो आणि आता मी हळूहळू त्याच्याकडे आकर्षित होत होते. माझ्या संमतीशिवाय तो मला स्पर्शही करू इच्छित नव्हता आणि हेच मला त्याच्याबद्दल खूप आवडले. जेव्हा तो टॅक्सी घेऊन जायचा तेव्हा मी रात्री त्याची वाट पाहत असे. थोडा उशीर झाला तरी मी अस्वस्थ व्हायचे. आणि त्या दिवशी रात्रीचे 12 वाजले होते पण राहुल अजून आला नव्हता. त्याचा फोनही बंद होता. रात्री 1 वाजता दारावर थाप पडली. दार उघडताच मी त्याला मिठी मारली आणि बडबड करू लागले की मी तुझ्याशिवाय मरेन. तुला काही झालं तर मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. राहुल माझ्या हतबलतेने माझ्याकडे आश्चर्याने बघत होता आणि मग त्याने माझ्या थरथरत्या शरीराला आपल्या मिठीत घेतले. तो म्हणाला, मी तुला कुठेही सोडून जाणार नाही. मला यायला थोडा उशीर झाला होता आणि माझा फोन बंद होता. मी लक्ष दिले नाही पण मी वचन देतो की आजपासून मला कधीही उशीर होणार नाही. असे म्हणत राहुलने माझ्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि माझ्या कपाळाची चुंबन घेतले. ती आमच्या आयुष्याची सर्वात सुंदर रात्र होती. आम्ही दोघांनी नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. राहुलने कधीही माझा भूतकाळ जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. आता मी त्याच्यासोबत खूप आनंदी जीवन जगत आहे. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमी तुमच्या कमेंट आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.